तर मनसेकडून शिवाजी पार्कवर सभेसाठी पत्र देण्यात आलेलं आहे। 11 आणि 12 जानेवारीच्या सभेसाठी हे पत्र आहे। महापालिका प्रचार सभेसाठी मनसेनं पत्र दिलेलं आहे। 11 आणि 12 तारखेला शिवाजी पार्क इथं सभा घेण्यासाठी परवानगी पत्र मनसेकडून देण्यात आलेलं आहे। याबाबत पोलिसांकडून अजून कुठलाही निर्णय नाहीये। मुंबई महापालिकेच्या प्रचार सभेसाठी मनसेनं पत्र दिल्याची माहिती पालिका आणि पोलिसांना हे पत्र दिलेलं आहे अशी माहिती आहे। 11 आणि 12 जानेवारीच्या सभेसाठी परवानगी मागितलेली आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। सीमा, मनसेकडनं आता महापालिका प्रचार सभेसंदर्भात हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे, काय अपडेट्स आहेत? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ज्या जाहीर सभा पार पडणार आहेत त्यापैकी शेवटची जी सभा पार पडेल ती सभा शिवाजी पार्क मैदानावरती आयोजित करण्यासाठी मनसेकडनं परवानगीसाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांना पत्र पाठवलेलं आहे। 11 किंवा 12 जानेवारीला या शिवाजी पार्क मैदानावरती परवानगी मिळावी यासाठी विनंती पत्र पाठवण्यात आल्याची माहिती सध्या मनसे या पक्षाच्या सूत्रांकडून मिळते। या ठिकाणी राज ठाकरे तर मुंबईकरांना संबोधित करतीलच, सोबतच उद्धव ठाकरे देखील त्याच सभेमध्ये शेवटच्या सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन मुंबईकरांशी संवाद साधतील, त्यांना संबोधित करतील असंही कळतं। त्यामुळे आतापासूनच दोन्ही पक्षाकडनं जोरदार तयारीला सुरुवात झालेली आहे। या आठवड्यात युतीची घोषणा अधिकृतपणे केली जाईल आणि त्यानंतर जे कार्यक्रम ज्या सभा पार पडणार आहेत त्या सभेत दोन्ही पक्षाचं किती ताळमेळ आहे, दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते हे आपल्याला एकमेकांसोबत उभे राहताना मंचावरती एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यात सगळ्यांचं लक्ष शेवटच्या सभेकडे असणार आणि शेवटची सभा मोठी करण्यासाठी, एक मोठं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आणि मुंबईकरांसोबत एक मोठ्या ताकदीने जाण्यासाठी आता या सभेचं आतापासूनच नियोजनाला सुरुवात करण्यात आलेली आहे मनसे पक्षाकडनं। आणि त्या सभेमध्ये त्या सभेला जर परवानगी मिळाली शिवाजी पार्क मैदानासाठी तर त्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला पुन्हा एकत्रित पाहायला मिळेल। निश्चितच, धन्यवाद सीमा सविस्तर माहितीसाठी।